युट्यूबच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी स्वतः जीवन स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आहे आपले हरिग्राम केवालेची यात्रा. तर मित्रांनो, आम्ही चाललेले आहे देवळामध्ये पाया पडायला, ग्रामदेवताचं दर्शन घेण्यासाठी चाललेले. आपली फॅमिली बघा, अंकल आहे, काकी आहे आणि आपला इकडे भाऊ आहे आणि भाचा सुद्धा आहे आणि मी चाललेलो आहे. आता जाऊया मंदिरामध्ये. मित्रांनो, मंदिरामध्ये गेलं की तुम्हाला भेटूया. मित्रांनो, तुम्ही पण या आमच्या जत्रेला हरिग्राम केवालेच्या. खूप जागृत देवस्थान आहे मित्रांनो, नक्कीच या तुम्ही टायमिंग काढून या. मित्रांनो बघा, जत्रा भरायची सुरुवात झालेली आहे बघा. दुकाने पण लागलेले बघा, स्टॉल पाहू शकतात तुम्ही बघा. खेळण्यांची दुकान लागलेली आहेत इकडे पाहू शकता पाठीमागे. मित्रांनो, 2 दिवस जत्रा आहे आज. मित्रांनो, आपल्या गावातील तलवे वगैरे निघतील आणि मानपान दिला जातो मित्रांनो वागेश्वराला. हा मित्रांनो जत्रा पुष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी मित्रांनो भरली जाते. तर मित्रांनो, आजचा पहिला दिवस आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पाहायला भेटेल इकडे. आता आपण दर्शन करायला जाणार आहोत तिथे मंदिरामध्ये. मित्रांनो बघा, आता आपण मंदिराच्या पायथ्याशी आलेले बघा. समोर तुम्हाला दिसत असेल प्रवेशद्वार. त्या प्रवेशद्वार मधून आपण एंट्री करणार आहोत बघा. मित्रांनो, हा मंदिर आपला वागेश्वरचा मंदिर आहे. समोर दिसत असेल तुम्हाला हरिग्राम केवाले गावचा ग्रामदेवता आहे. तर जाऊया आता दर्शन करायला मित्रांनो आपण. मित्रांनो बघा, समोरच तुम्हाला दिसत असेल वागेश्वर मंदिर. आणि मित्रांनो, ही आहे पायरी. रिपोर्ट आहे मित्रांनो, चला वरती जाऊया. मित्रांनो बघा, आमच्या टीचर सुद्धा आलेले आहेत बघा स्कूल मधल्या. पाहू शकता तुम्ही, म्हात्रे मॅडम आणि ठाकूर मॅडम. चल, दर्शन वगैरे झालेलं आहे त्यांचं. आहे सोनू आले, सपना येणार आहे आज. हा सांगतोय विचारत होते म्हणून. हा सांगतोय बघा. इथे हर्षल भाई सुद्धा आलेला आहे बघा. तनुष्का आहे. आणि इथे मित्रांनो पाहू शकतात तुम्ही, दर्शन घेत आहेत आपल्या वहिनी आणि बाकी गावातील मंडळी पाहू शकतात तुम्ही. वरिष्ठ मंडळी आलेले आहेत. इकडे विराज भाई सुद्धा आलेला आहे. मित्रांनो, इथे समोर तुम्हाला दिसत असेल आपला हरिग्राम गावातील वागेश्वरचं मंदिर पाहू शकतात. ग्रामदेवता पाहू शकतात. मित्रांनो बघा, भाविक भक्तांची उपस्थिती लाभली बघा आपल्या देवाचे दर्शन करण्यासाठी. इथे समोर दिसत असेल बघा. इथे बाबू ताते सुद्धा आले आहे बघा. इथे आपल्या गावातील बरेच मंडळी आलेली आहेत बघा. इकडे भाचा, भाऊ आणि मी आणि आपले काका आणि काके आले. दर्शन घेऊ, मग तुम्हाला दाखवतो मी पुढची व्हिडिओ. जत्रा पूर्ण तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. कुठपर्यंत भरले, कोणते दुकाने लागले ते पण पाहायला भेटेल तुम्हाला. चला, आमचा भाचा इथे दर्शन घेत आहे देवाचं बघा. बघा बाबू. मित्रांनो बघा, आता आपले मंगेश भाई सुद्धा आलेले बघा आणि ते भाऊ आहे तिकडे, धन भाऊ. दर्शन करण्यासाठी आलेले बघा. रांग लागलेले इथे दर्शन करण्यासाठी. काय करत नाही, फक्त नारळाचा पण दूध खायला पाहिजे, ते खायला पाहिजे. नारळ खरं ना, चिकन न परत दाखवतो. नारळ त्या खायला बरं ना.
बाकी त्या साईड मित्रांनो आला घे आला भाजी खाली अजून भाजी काहीच नाही चालू काकडीच होती जणूला काकडी दे म्हणतो मला ठीक आला तू जा तू पण जा पाय पर तिकडे सानवी सुद्धा आलेली आहे सानवी ए सानवी मित्रांनो आता आपले वागेश्वर देवळातील दर्शन झालेले आहे आता आपण जाणार आहे गावदेवी मंदिराच्या इथे मित्रांनो तिथे दर्शन घेऊया आता आणि मित्रांनो तलवे सुद्धा आलेले आहेत गावातून नवस बोलले होते देवाला नवस फेडण्यासाठी पण आलेले आहेत बघा इकडे तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही बघायचे आहे जल्लोष पाहायला भेटेल आज तुम्हाला मित्रांनो बघा आपले तात्या आणि काकी सुद्धा आलेले आहेत बघा दर्शन करण्यासाठी इथे गावदेवीचं मंदिर आहे समोर पाहू शकतात पाय पडा पाय पडा माझं कर गाडी लावला चांगला गाडी लावला गाडी लावला गाडी जाणार नाही बाहेर त्या पण आहे 2 दिवस गाडी जाणार बघा इथे आपण आता हनुमंताच्या मंदिरामध्ये आल्या पाया पडायला जरा ठीक आहे आला